आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडी ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघे पाया पे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा काय माझी वाणी मानेल काय माझी वाणी मानेल संता काय माझी वाणी मानेल संता काय माझी वाणी मानेल संता रंजवू चित्तादिया पुरिया काय माझी वाणी मानेल संतासी काय माझी वाणी मानेल संतासी काय माझी वाणी मानेल संतांची काय माझी वाणी मानेल संतांची काय माझी वाणी मानेल संतासी काय माझी वाणी मानेल संतासी माझी वाणी मानेल संतांची काय माझी वाणी मानेल संतांची रंगवू चिताची आपुलिया आपुलिया रंगवू चित्ताची आपुलिया रंगवूतासे आपुलिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू 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 काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती
तुझा आठवण विसरवी आपणा ते तरंगा जळी झाली ताईसे होती अलंकार सोनेची होऊन ठेला निळाया परी आठवी सद्गुला महायोग पिछेत भीमरत्या वरम पुंडरी काय दातृ मुनित्रय समागत्य तिष्ठन्त महानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम गलदान गंडम मिलद बृडग खंडम जलचारु शुंडम जगत्रान शौंडम लसदंत कांडम विपद बृडग खंडम शिवप्रेम पिंडम भजे वक्रतुंडम दुडुन्याकर पायी ठेवितो माता तुका पंढरनाथा रंगी ओढवावी रंग कथा पूर्वी मनोरथ माय बापा प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य जगतवंदनीय देहुगावचे निवासी देहुगावचे साधू वैराग्याचे महामेरू वैराग्याचे मूर्तिमंत पुत्र आणि वारकरी संप्रदायाचे अधर्य पुरुष माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठातला तुकोबारांच्या गाछातला नसला पाठातला तरी निदान मोबाईल मध्ये असलेला सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडस परिहार देणं फार महत्वाचं आहे. आता जवळजवळ 5 वर्षे झाली इथं गजानन महाराजांची प्रगट दिनाचा सोहळा जो आहे तो साजरा केला जातो आणि त्याची दुसरी सेवा दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे चालून आली तुमच्या सगळ्यांच्या आज्ञेनुसार ज्यांनी आज्ञा दिली तेच उपस्थित हे चांगलं आहे तुमचं आम्हाला बोलवायचं इकडं आणि तुम्ही काय असू दे. आल्यानंतर माणसं म्हणले कीर्तनला लई माणसं लागतात लई माणसं लागतात कुणी सांगितलेलं लागतात कीर्तन आहे का लई माणसं लागत किती जणांची कथा हे काम किती जणांचं आहे गणपती महाराज कथा त्रिवेणी संघ देव भक्त आणि देव तर आहेच भक्त तुम्ही याचं नाम तर चालूच आहे बस. कीर्तनाला माणसं कमी आहेत म्हणून कीर्तनकारांना कधी नाराज व्हायचं का समजायचं त्यांनी आमचं दुकान म्हणजे सोनाराचं दुकान आहे गणपती महाराज सोनं कोणी पण खरेदी करावं एवढी हिंमत नाही कोणाच्या तिरुमराच्या दुकानाला गर्दी जास्त सोनाराच्या का बरं स्वस्त आहे मग हे स्वस्त नाही असेल ज्यांची पूर्व पुण्याई त्यांच्या जिभेवरी हरिनाम येई जन्मजन्मांतरीची असेल पुण्य सामग्री तरीच जीवाग्री येईल नाम श्रीरामाचे. मग तुझी पुण्याही पदरात आहे वारकरी होणं सुद्धा एवढी सोपी गोष्ट नाहीये. पूर्व पुण्य असे जयाचे पदरी तोची वारकरी पंढरी. मग इथं समजायचं आमचं सोनाराचं दुकान आहे आणि आता काय ते स्वस्त राहिलेलं नाही. कसं आहे आता 1.5 लाख रुपये नुसता दर ऐकून थंडतात. त्यामुळं असं समजायचं जी प्रचंड जनसमुदाय उसळला असं म्हणाय का हरकत नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात आलिंगन घडी घडावं. आम्हाला पण आलिंगन म्हणजे मिठी आमच्या तुमच्या भाषेत आम्हाला वाटत नाही काय मिठी घडावी कुणाची पण असं वाटत नाही. गणपती महाराज वाटतंय की नाही मित्रा पूर्वीची माणसं भेटत असताना हॅलो हाय टाटा रामराम बाय बाय काय म्हणत नव्हती महाराज असं आलिंगन द्यायचं. हा आलाबला असं म्हणतात बघा काय म्हणतात त्याला आलाबला म्हणजे एकदा अजून सुद्धा त्या महिला मंडळामध्ये बघा जुन्या बायका असले की नाही आत्ता आली आलिंगन घडावं सगळ्यांना वाटतं महाराज पण कुणाचं घडावं हे कळत नाही. काही काही आलिंगनामध्ये सुख आहे नाही अशातली गोष्ट नाही आहे. भावाला मारलेली मिठी सुखाचीच आहे बापाला मारलेली मिठी सुखाचीच आहे पत्नीला मारलेली मिठी बोला की पुढची सुखाचीच आहे नाही म्हटल्यावर दीपक महाराज घोळ होईल तुमचा. पत्नीला मारलेली मिठी सुखाचीच आहे मैत्रिणीला मारलेली मिठी
सुखाचीच आहे का नाही? थंडीच्या दिवसात बर्फाला मारलेली मिठी दुःखाचे आहे. दुःखाची आहे. आलिंगन घडावं घडत नाही अशातला भाग नाही. महाराज म्हणतात आलिंगन घडावं, ते घडावं नाही अशातला भाग नाही. कुणाचं घडावं? आलिंगन घडी. आलिंगन घडल्यानंतर होणारा फायदा काय आहे? ती संतांच्या आलिंगनात आहे. पत्नीला जर आलिंगन घडलं तर खर्चात पडल्याशिवाय बरोबर आहे की नाही भगवान? म्हणजे आलिंगन घडाव सगळ्यांचं, न घडू नये अशातलं म्हणणं नाही आहे. आलिंगन घडाव, पण आलिंगन घडल्यानंतर होणारा परिणाम, संतांना देण्यात आलेला आलिंगनाचा फायदा आणि इतरांना देण्यात आलेला आलिंगनाचा फायदा, या दोन आलिंगनामध्ये फरक काय? संतांना जर आलिंगन दिलं तर मोक्ष कुठलं मिळणार ते पण सोपं नाही. 4 प्रकारचे मोक्ष आहेत: समीपता, स्वरूपता, सलोकता आणि सायुज्यता. त्यातली मोक्ष सायुज्यता जोडे. नुसता मिठी मारल्यानंतर जोडे, काय मग त्यांच्याजवळ असल्यावर मग गत काय? महाराज म्हणतात आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. म्हणजे असं कसं काय म्हणलं? एका मिठीत डायरेक्ट मोक्ष होय? होच तर संतांचा महिमा. ऐसा संतांचा महिमा. मग त्यांच्या संतांचं वर्णन काय सांगावं? महाराज म्हणतात सांगायला ही वाणी कमी पडते, आणि म्हणून म्हणतात झाली बोलायाची. असा मी कधी म्हणतो एखादा पोरगा आगाव पण लई करावं. काय सांगून सांगून ह्या पोरग्या कपाळा बुडून घ्यायची वेळ आली का हे काय सुधरत नाही. म्हणजे आता काय बोलायचं राहिलं नाही, बोलायची सीमा नाही. तिथं म्हणायचं जिथे शब्द खुंटतात त्याला म्हणायचं आता काय बोलायची सीमा राहिलेली नाही. महाराज म्हणतात झाली बोलायाची. मग त्यांच्या पायाजवळ काय? जो संतांच्या सानिध्यात आहे त्याला कुठंच जावं लागत नाही. तीर्थे पर्वकाळ, त्याला पंढरपूरला नाही, पैठणला नाही, आळंदीला नाही, कुठं जावं लागत नाही. पण संत त्या क्वालिटीचा पाहिजे हे पण खरायला. तीर्थ त्याच्या पायाजवळ आहे. सकळ तीर्थाची अधुरी असं म्हटलंय की जे का माता पिता उदरी. महाराज म्हणतात सगळे सुख संतांच्या पायाजवळ आहेत, नाहीत का? महाराज म्हणतात सुख हेची की ठाई बहुपाई संतांच्या. आहे का नाही? सुखाची व्याख्या सांगत असताना महाराज म्हणतात संतांच्या पायी सुख आहे. नुसता सुख नाही, सर्वसाधारण सुख आहे, सुखाचे सुख आहे, सोनीव सुख आहे, भक्तिप्रेम सुख आहे. एवढी सगळी सुख संतांच्या पायाजवळ आहेत. महाराज म्हणतात तीर्थे, सगळी तीर्थ तिथं आहेत. 360 तीर्थ तिथं आहेत. पंढरपूरला जावा, पंढरपूरला जावा का? महाराज म्हणतात पंढरपूरला का जायचं? पांडुरंगाचं दर्शन आहे म्हणून. काही काही वेळा अशी सुद्धा भक्ती करणारी संत होऊन गेली, पांडुरंग भेटायला आले, मग बकरीत भेटायला गेले, मळ्यात भेटायला गेले, नाही गेले का? संत बाळूमामांना बकरीत भेटायला गेले, सावतामाळांना शेतात भेटायला गेले, कबीरजींना घरात भेटायला गेले, गोरोबा काकांचं चिखल तुडवाय गेले, नाथांच्या घरात वाड्यात 36 वर्षी चाकरी काढली. पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंग भेटण्यासाठी नाही, सगळ्या संतांची मंडळी तिथं आहे म्हणून पंढरपूरला. ते संत तिथं आल्यामुळं काय होईल? 360 तीर्थांचं दर्शन होईल. म्हणून महाराज म्हणतात की बाबा सगळी तीर्थ जर कुठं असतील तरी संतांच्या तीर्थे पर्वकाळ अवघे पायापे सकळ. आणि तुकोबारा शेवटच्या चरणात महाराज म्हणतात मला काय देऊ नकोस तू, तुला द्यायचंच असेल तुका म्हणे देवा. कुणाची सेवा दे? त्यांची केली पावे सेवा. मला सेवा द्यायची असेल तर कुणाची दे? संतांची दे. का संतांची दे? अहो संतांच्या दारामध्ये मालक नको, तेथे मी राहीन होऊनी याचक. याचक या शब्दाचा अर्थ भिकारी. घालतील भीक याची मज. का संतांचं गाव? संतांचं गाव संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखले. त्याचं पुढचं चरण मागायचं सांगितलं, तेथे मी राहीन होऊनी याचक घालतील भीक तेची मज. किंवा नाथबाबा सुद्धा म्हणले संतदारी काय झालो? कुत्रा झालो भुंकत भुंकत. असं कोण म्हणतात? तुम्ही आम्ही नव्हा. तुम्ही आम्ही कुत्रा काय आणि मांजर काय आणि ते ताटाखालचं मांजर काय. नाथबाबा जर म्हणत असतील संतदारी कुत्रा झालो. का संतांचा एवढा महिमा आहे?
महाराज म्हणतात जिथं संत आहे तिथंच देव. अभंगाचा शब्दशर सांगितलेलं आहे. असं का सांगायचं? झालं कीर्तन. विठोबा रखुमाई कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात आलिंगन घडाव. कुणाला घडाव? संतांसंग आलिंगन घडाव. आलिंगन इतिहासातले जर आलिंगन बघितला महाराज, एक आलिंगन असं घडलं, महाभारतात आलिंगन घडलं. विनायक महाराज 100 कौरव मारले एकट्यानं. त्याचं नाव दिगंबर नाव. 100 कौरव एकट्याने मारले. कुणी मारले? भीमानं एकट्यानं 100 कौरव मारले. तरी तर महाभारत कडून बघत जा. एकट्या भीमानं 100च्या 100 कौरव चुलत भावासनी सख्या आपटून आपटून मारलं. अर्जुनानं सुद्धा एक कौरव मारला नाही, युधिष्ठिराने एक सुद्धा कौरव मारला नाही, नकुलानं मारला नाही, सदेवानं सुद्धा मारलेला नाही आहे. अर्जुनानं द्रोणाचार्यांना मारलं, भीष्माचार्यांना मारलं, कृष्णवर्माला मारलं, त्या दृष्टधुम्नाला मारलं, जयधर्ताला मारलं, दृष्टधुम्नाला नाही जयधर्ताला मारलं, कर्णाला मारलं, शकुनीनं सहदेवाला मारलं, सहदेवानं शकुनीनं मारलं. कोणी कुणाला मारायचं प्लॅन होतं. 100च्या 100 कौरव एकट्या भीमानं मारलं. सगळं युद्ध संपलं. कौरव युद्ध हारले, पांडव जिंकले. वेळ कमी असल्यामुळे लगेच महाभारत झालं. आणि मारल्यानंतर आता दिल्लीची जी गादी आहे त्या गादीवर बसायचं. कोण बसणार आता? भजन करणारेच बसायचे. त्यावेळी पण भजन करणारे होते. आता मी काय फक्त बोललो, भजन करणाऱ्यांना दिल्लीच्या गादीवर बसवण्यासाठी जो धडपड करत होता तो राजकारणातला खरा वस्ताद. त्या वस्तादाचं नाव काय? लोक हळू शरद पवार म्हणतात. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची मुकुट सकळा मणी धन्य तूची. राजकारणात कवा काय होईल काय सांगता येत नाही. आणि ते सगळ्यात हुशार असणारा एक व्यक्ती होता महाराज, त्याचं नाव कृष्ण परमात्मा. त्या धृतराष्ट्रानं काय केलं? धृतराष्ट्र कोण होता? कोणाचा बाप होता तो? आमचा तर अजिबात नव्हता. कौरवांचा का पांडवांचा? कौरवांचा बाप म्हणजे पांडवांचा चुलता. तो कसा होता? कसा होता? जोरात बोलाय. कसा होता? तो मनानं आंधळा होता का बुद्धीनं आंधळा होता का डोळ्यानं आंधळा होता? सगळ्याच गोष्टीकडनं आंधळा होता. तुम्ही आम्ही आंधळे आहो का डोळस आहात? आम्ही डोळे उघडून आंधळे आहोत. लक्षात नाही म्हणता. तो पुत्रमोहात अडकला. आम्ही कशात अडकलो? आम्ही पण पुत्रमोहातच अडकलो. धृतराष्ट्र कोण होता? आमचाच होता म्हणा की. किंबहुना आम्हीच होतो म्हटलं तरी हरकत नाही. धृतराष्ट्रानं बोलवलं, तुम्ही राज्य जिंकलाय, सगळं जिंकलाय, माझी पोरं काय आणि भावाची पोरं काय आता कळालं बेट्या तुला. त्याच वेळी कळलं असतं तर इंद्रपुरास दिला असतं. ते इंद्रपुरास मध्ये 5 गाव मागितले. दिला ते मस्तीचं म्हणलं 5 गाव काय सुईच्या टोकावर मावल एवढं पण देत. 5 गाव दिलं असतं तर हे झालं असतं. त्याच वेळी जर मानलं असतं भावाचं पण भावाचं आणि माझं पण. महाभारत आणि रामायण तुम्हाला काय लय ते काय 8-8 दिवस रामायण कथा, रामायणा 4 ते काय भागवता 4 हे का सांगत बसून 2 मिनिटात महाभारत रामायण मी तुम्हाला सांगू. 2 मिनिटात माझं ते माझं आणि भावाचं पण माझं याचं नाव महाभारत. माझं पण भावाचं आणि भावाचं पण भावाचं आणि गावाचं पण भावाचं याचं नाव रामायण. विषय संपलं. कळलं? लय डोकं लावत बसायचं नाही. जे आलिंगनाला बोलवलं पहिल्यांदा आले धृतराष्ट्र. ते आंधळं होतं महाराज. धृतराष्ट्र आंधळा होता. पण असा आंधळा होता धृतराष्ट्र जर इकडे तोंड करून थांबला त्याच्या मागे 100 फुटावर कोणाला ही वासान ओळखत होतं. देवाने एखाद्याला एक अवयव कमी दिला की एखादी बुद्धी जास्त दिलेलाच असते बघा. आंधळी माणसं लय हुशार असतात. तुमच्यात आहेत की नाही माहित नाही, आमच्यात एक आहे. त्याला जर म्हटलं लई रस्त्याला वाहन आहेत, रस्त्याच्या पलीकडे सोडतो जर घनकडे महाराज म्हटलं की नाही, आता आम्ही त्याचा हात धरला तर गबच नाही, तेच आमचा हात धरते. म्हटलं असं का? भर रस्त्यात उभा केला तर तुझी काय गॅरंटी? हा, आंधळी माणसं हुशार असतात. लक्षात घ्या.
मग ते पहिल्यांदा युधिष्ठिराला धर्मराजाला मिठी मारली महाराज, यशस्वी भो म्हटलं आणि पाठवून दिलं. दुसऱ्यांदा कोण येणार तर नम्राप्रमाणे? भीमच की. भीम येणार इतक्यात कृष्ण परमात्म्यानं दाबलं म्हणला. का दाबलास म्हणलं? जरा बाजूला हो. भीमाच्या वजनाचा एक मोठं मूर्ती किती महाराज पुतळा होता, तो पुतळा समोर दिला. समोर दिल्यानंतर अशी मिठी मारणार एवढी त्या धृतराष्ट्राच्या बाहूमध्ये इतकी ताकद होती महाराज. तुम्हाला सांगू, भीमाचं जर तू बोकणा करायचं युधिष्ठिरात असला तर त्याच्या बाहूमध्ये ताकद किती असेल. एवढा ताकदवान धृतराष्ट्र महाराज अशी मिठी मारली लोखंडाच्या पुतळ्याला. 7 फूट का 8 फूट लोखंडाचा पुतळा जोरात दाबून क्षणात पीठ केलं महाराज पुतळ्याचा. मला सांगा, ही जर आलिंगन भीमाकडे, ही मिठी जर भीमाला परवडणारी होती का? नाही. अशा मिठीची अपेक्षा नाही की ज्या मिठीनं आपला मृत्यू होईल. दुसरी भेट प्रतापगडावर मिठी झाली महाराज. एक मिठी कुठं झाली? प्रतापगडची मिठी होती ती का मगर मिठीच होती? कोणाबरोबर होती? आणि तिथं राजे होते म्हणून वाचले. जर बाकीचे असते तर एका सैतान हलकं नव्हतं महाराज. 7 फुटाचं होतं ते. किती होतं? आणि विजापूरच्या कुणाच्या दरबारात होतं? आदिलशाहच्या दरबारात होतं. ते काय एवढं काय मोठा सरदार, त्यांचे खानदानी सरदार नव्हतं महाराज. ते एक साधं स्वयंपाक करणाऱ्याचा मुलगा होता. स्वयंपाक करणारीचा मुलगा होता. सारखा आई म्हणायची, गावभर हिंडी नव्हतोच घेतोस, गावभर हिंडी नव्हतोच घेतोस, तुला का अक्कल आहे का नाही? असं अफजल खानाची आई त्याला म्हणायची. एकदा रागारागाने गेलं महाराज. आदिलशहाची विजापूरमध्ये मिरवणूक चालू होती. मिरवणूक कशावर होती? हत्तीवरून होती. आणि हत्ती काय हलका असते का? हत्तीवरून मिरवणूक होती. आमच्या आईने काय तर करून दाखव म्हटल्या. आज केल्याशिवाय घराकडे जेवायला जाणार. रोज ताट घेऊन बसले की बोंबलाय चालू करते. आज काय तर करूनच दाखवतो म्हटलं महाराज. आदिलशहाचा हत्ती समोर चालला होता. त्याने हत्तीची शेपूट धरली, खांद्याला लावला, हत्ती उलट वडत आला. आदिलशाह म्हणला, हत्ती पुढे जाय सोडून मागं कसं? ते म्हणला माहूतला, माहूत क्या हो रहा है? हत्ती पीछे क्यों जा रहा है? पीछे जाऊन बघतात तर ते ओढत हत्ती नाही हलतं महाराज. अर्धा किलोमीटर दार 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 हत्ती शेपूट धरून ओढत होतं. रुको म्हणला, क्या चाहिए ते? रुको म्हणलं, काम चाहिए म्हणलं. काम चाहिए म्हणलं. एवढ्या ताकदीचा सरदाराचा आमच्यात आला तर काय होईल म्हणलं. बोलवलं त्याला, तुला सरदारकी दिलं. सरदारकी दिली महाराज अफजल कालाना. ते अफजल कालानं हलकं नव्हतं महाराज. पार धरून असं वाकवायचं आणि तयारी करून पळवायचं. पाणी प्याला जर हातात थांब्या घेतला, पिला की असं दाबून फेकायचं. एवढ्या ताकदीचा होता महाराज. मिठी दिली कुणाला? छत्रपती शिवाजीराजांना मिठी दिली. तर राजे का हलक्यात गेले नव्हती. जिथं ताकद आहे, ताकदीला ताकद नाही बसली की बुद्धी का लावायची. राजेने बुद्धी लावली. खानानं दगा केला आणि चालू आपल्या चाकूचा वार पाठीत केला. वाघ नाकानं कोतळा काढला. ही मिठी जर कोतळा राजाने काढला नसता किती पडली असती? हेही आलिंगनच आहे, तेही आलिंगनच आहे. आणि आता संतांना देतो तेही आलिंगनच आहे. मग संतांच्या आलिंगनामध्ये काय आहे? महाराज म्हणतात, आलिंगन सुख वाटे, 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 आलिंगन सुख वाटे. प्रेम चिदानंदी लोटे, प्रेम चिदानंदी लोटे, प्रेम चिदानंदी लोटे, प्रेम चिदानंदी लोटे. आलिंगन सुख वाटे, सुख वाटे, प्रेम चिदानंदी लोटे, प्रेम चिदानंदी लोटे. प्रेम चिदानंदी
म्हणतात आलिंगन सुख वाटे. मरताना एका पक्षानं प्रभू रामचंद्रांना आलिंगन दिलं. त्या पक्षाचं नाव जटायू. मरताना मिठी दिली महाराज. मरताना आनंद होतो का दुःख होतंय आपल्याला? दुःख. माणसाला मरताना आनंद भाव काय दुःख भाव? नेमाप्रमाणे आनंद भाव. संत सांगतात मरताना किती आनंद भाव. बघा तुम्ही, मरत असताना संतांनी कधी दुःख व्यक्त केलं नाही. त्यांनी म्हटलेच माझी म्हस गायला झाल्या, धार देणार आहे, पोरं बारकी आहेत, असं काय नाही म्हटलं महाराज. का? कारण मरत असताना संतांना किती आनंद होतो महाराज. महाराज म्हणतात आज भेटेन मी आपुल्या माहेरा, निरोप हा संता हाती आला. मरत असताना किती आनंद भाव. 12 वर्ष एखादी मुलगी सासूरवासात राहावं आणि 12 वर्षाने तिचा भाऊ तिला बोलवायला याव, तिला होणारा जो आनंद आहे तो आनंद मरत असताना भाव. आम्हाला जन्माला येताना आमची बोंबाबोंब, मरताना बोंबाबोंब, असल्यावर बोंबाबोंब. सुखात कधीच नाही. सगळ्या सुखसोयींचा उपलब्धता असताना नाही. परवा एकट्याने सर्वे केला, जगातल्या 148 राष्ट्रापैकी सगळ्यात आनंदी राष्ट्र कुठला? सगळ्या देशांची नंबर काढलीत महाराज. सगळ्यात 1 नंबरला कुठला देश असेल? नायजेरिया. अगदी बरोबर, नायजेरिया सगळ्यात. आणि आमच्या भारताचा कितवा क्रमांक असेल वाटतंय तुम्हाला? 128वा. आमच्या माग. आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट, आमच्यापेक्षा पुढे एक देश आहे, त्या देशाचं नाव पाकिस्तान. कितव्या नंबरला? 108व्या नंबरला. मला असं वाटलं पेट्रोल तिकडे कितीतरी महाग आहे, दूध महाग आहे, सगळं महाग आहे तिकडं, तरी आमच्यापेक्षा आनंदात आहे त्यांनी. आम्ही वापरून स्क्रॅप मध्ये टाकलेल्या गाड्या त्यांची मंत्री पळवतात. लक्षात घ्या, त्यांच्या विधानसभेला जायला त्यांच्या आमदारांच्याकडे पेट्रोल गाडीत घाला पैसे नाही, तरी ते आनंदात आहे. आमच्या सगळ्या सुखसोय आहेत, तरी आम्ही दुःखात आहे. का? आम्हाला परत दुसऱ्यांचं चांगलं बघवत नाही म्हणून आम्ही दुःखात आहे. आम्ही दुःखात काय? आम्हाला टेन्शन आमच्या कुटुंबाचं नाही आहे. एक महिला, भारतातली सध्या एक महिला 4 कुटुंबाचं टेन्शन घेऊन जगते. ती एक आपल्या कुटुंबाचं, दुसरं शेजारचं, 4 टीव्ही मधल्या मालिकेत. कसं आनंदी होणार आहे सांगा. महाराज म्हणतात तुम्हाला आनंद पाहिजे. आलिंगनामध्ये आनंद आहे, मिठीमध्ये आनंद आहे, पण ती मिठी कुणाला पडली पाहिजे? संतांनी. संतांना मिठी पडल्यानंतर आपल्या शरीरात होणारी क्रिया काय? आलिंगन संतांचिया, आलिंगन संतांचिया, आलिंगन संतांचिया, आलिंगन संतांचिया. दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया, दिव्य झाली माझी काया. मस्त कही पाया, मस्त कही पाया, मस्त कहे पाया, मस्त कहे पाया. वरीच्या देवीचा वैद्याच्या देवीला वरीच्या देवीचा आजी पितले माझे पुढे, आजी पितले माझे पुढे, आजी पितले माझे पुढे, आज भेटले माझे घोडे, आज भेटले माझे घोडे, आज भेटले माझे घोडे, आज भेटले माझे घोडे. आलिंगन संतांचिया, दिव्य झाली माझी काया, मस्त कहे पाया, वरीच्या
मिठी मारावी. ठीक आहे, महाराज म्हणतात आलिंगन संतांना म्हणजे मिठी संतांना द्यावी, मी देतो. पण संत म्हणावं कुणाला सध्या? सगळ्यात मोठा प्रश्न काय? संत कुणाला म्हणावं? धोतर बांधला, फेटा बांधला, गंध लावला, पट्टी चोपर्ण बांधला, पट्टी धोतर बांधला तर संत म्हणता येईल काय? नाही. संत अवस्थेने पाहिजे का व्यवस्थेने पाहिजे? अवस्थेने पाहिजे. अवस्थेने पाहिजे का व्यवस्थेने पाहिजे? मग आत्ताची अवस्थेने आहेत का घंटाडे महाराज व्यवस्थेने? व्यवस्था. तुमच्या घंटाडे महाराजांचं मला का कौतुक वाटतंय की व्यवस्थित नसतात कधी, पण अवस्थेत नक्की असतात. मी फार वेळा म्हटलं, काय तुम्ही धोतर बांधा नाही, काय ते तसंच असतंय. म्हणजे मी म्हटलं अहो दाढी बिडी असं व्यवस्थित करकरीत करून म्हणलं कशाला पाहिजे? व्यवस्था नाही, अवस्था. अवस्थाला उनी गेला अजूनही का नाही. अवस्था पाहिजे माणसाला. माप चांगलं पट्टी धोतर बितर सगळं बांधलाय, व्यवस्था आहे पण गाता येत नाही, अवस्था नाही, काय नाही, काय गुण करायचं? संत म्हणावा कुणाला? तरुण सागरजी महाराज म्हणून जैन समाजात होऊन गेले महाराज. कुठलाही समाजात असू दे संत संतच असतो. मग तो फकीर असू दे, साधू असू दे, मुनी असू दे, काही असू दे, श्वेतांबर असू दे, दिगंबर असू दे, पैगंबर असू दे, संत संतच असतो. कुठल्याही समाजात जन्माला आला तरी विचारधारा संतांची एकच असते, लक्षात. जैन समाजात जन्माला आलेला संत तरुण सागरजी महाराज दिगंबर. दिगंबर या शब्दाचा अर्थच नागडा आहे, म्हणजे माझं नाव आहे म्हणून नव. दिगंबर या शब्दाचा अर्थ दिग अधिक अंबर. दाही वस्त्र, दिग म्हणजे 10. दाही वस्त्र, दाही दिशा जायचं, अंबर म्हणजे वस्त्र आहे. दाही दिशेला जो आपलं वस्त्र म्हणतो त्याचं नाव दिगंबर. दिगंबर. त्यांची मुलाखत एकदा टीव्ही मध्ये घेतली बघा, आप की अदालत मध्ये. कोण असतो तो? रजत शर्मा. फार मोठ्या मोठ्या लोकांचा मुलाखत घेतो. स्वर्गीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब असतील, राज ठाकरे साहेब असतील, किंवा कुणीही असू देत, मोठी सेलिब्रिटी, राजकारणी, सगळ्यांना बोलावून ते काय करतात? मुलाखत घेतात. आणि त्या मुलाखतीला त्यांनी कुणाला बोलवलं? तरुण सागरजी महाराजांना बोलवलं. तरुण सागरजी महाराजांना बोलवल्यानंतर आता त्या जैन समाजामध्ये एक पद्धत आहे, सिस्टीम आहे, किती खावं जैन समाजाकडनं शिकावं. म्हणजे जैन समाजाकडनं म्हणता येत नाही, मुनींच्याकडनं शिका. तर आता जैन समाज सुद्धा आता धडधडीत बोलतो मी, अगोदर ते व्हासा करायचे, 6च्या आधी जेवायचं. म्हणजे 6 नंतर पाणी जर पिला की रक्त पिल्याचं पाप आहे असं समजायचं. आता तीच 12-12 वाजता धाब्यापर्यंत आले. त्यांचं म्हणजे असं त्यांना पूर्ण म्हणता येत नाही. का? त्यांची सिस्टीम आहे, ते असं जेवतात. कोण? मुनी. मुनी असं जेवतात. आणि एकदा असं म्हणजे तुम्ही म्हणाल घाला 5 वेळा, नाही, एकदाच. या जे मावतोय ते खायचं एकदाच. याचा अर्थ काय? याच्यावर जेवढं अन्न राहते, किती राहते? 9 गुंज राहते. 9 मन सांगत नाही, 9 गुंज जगण्यासाठी बास आहे. म्हणजे जगण्यासाठी किती अन्नाची आवश्यकता शरीराला आहे? 9 गुंज. म्हणजे हाताच्या उजव्या हाताच्या किंवा डाव्या हाताच्या तळवावर जेवढं मावल तेवढं अन्न शरीरासाठी खायला, जगण्यासाठी उपयुक्त आहे. मग आम्ही आता खाण्यासाठी जगालो का जगण्यासाठी खायलोय? कशासाठी? खायासाठी जगालोय. खाऊन खाऊन किती वर्ष जगाला म्हणतोय. जास्त खाल्ल्यानंतर माणसं जास्त जगतात. इतिहास दाखवा मला. आतापर्यंत जे कमी खाल्ल्यात तेच जास्त जगल्यात. मग आता किती खावं हे तुमचं तुम्ही ठरवा. ते तरुण सागरजी महाराजांनी विचारलं, अंगावर कपडे नसतात त्यांच्या घरात, किती थंडी आहे आता, 4-4 अंगावर जॅकेट घातलं तरी थंडी आवरणं, अशा थंडीत फरशीवरती झोपतात. किती ऊन असू दे अनवाणी चालतात, बसले की डांबरीवरच बसतात. काय शरीराची अवस्था. मोचन क्रिया असते महाराज, अंगावरचे केस पुसून काढले जातात. काय म्हणजे देहीची विदेही भोगू दशा. त्यांना विचारलं त्या रजत शर्मानं, आप नहाते नाही. हलका माणूस नव्हता, एमकॉम केलेला माणूस. त्यांना विचारलं, आप नहाते नाही हो, म्हणजे आंघोळ करत नाही, दात घासत नाही, असं कसं काय? ते म्हणलं असंच आहे. म्हणजे आम्ही संत आहेत म्हणलं. संत आहे म्हटलं तर रजत शर्मा का बसला नाही. संत संत बोलते, संतन की व्याख्या क्या आहे बताव. संत म्हणताय, संत म्हणजे कोण आहे? एका शब्दात उत्तर दिलं त्यांनी. समोरचा प्रश्न प्रश्न विचारावा अर्जुनाने, उत्तर सांगावं कृष्णाने. बस तुमचे आमचे प्रश्न काय करू, कशासाठी करू, गहू सपडे तांदूळ असले प्रश्न नाही, ही उत्तरही नाही. प्रश्न विचारल्याबरोबर त्यांनी सांगितलं, संत कुणाला म्हणाव? संत कुणाला म्हणाव? एका वाक्यात सांगितलं, जिनके पाव में जूता नहीं हो, जिनके सिर पे छाता नहीं हो, जिनके परिवार में कोई नाता नहीं हो, जिनके बैंक में कोई खाता नहीं हो, वही संत है. क्या बात. नाही, टाळ्या नाही, टाळ्या नाही, टाळ्या वाजवायच्या नाही. खरंच आहे हो. ज्यांच्या पायात चप्पल नाही तो संत आहे. ज्यांच्या बँक मध्ये बॅलन्स नाही तो संत आहे. ज्यांच्या परिवारात नातं नाही तो संत आहे.
त्यांच्या डोक्यावरती छत नाही तो संत आहे. आताचे आमचे संत घ्या नावं सांगत नाही. पायात नुसतात 3,000-3,000 रुपयाची चपला आहेत महाराज लोकांच्या. कधी कधी तेच काढून मी घालावं असं वाटतं. अहो गॉगल 55,000 रुपयाचा आहेत नेपाळात आणलेले. महाराज लोकांचं सांगतो बरं का, म्हणजे आम्ही आमचं सांगावं दुसऱ्याचं नको. किती अहो डोक्यावरती छप्परबास आहे. साधूला काय करायचं होतं? अहो आम्ही जगलो किती दिवस? आमचं आयुष्य किती आहे? 100. धराला 100 पकडा. 1400 वर्ष एक संत जगला महाराज. 14 कल्पवरी आयुष्य जयाला. 14 कल्पवरी आयुष्य दयाला. 14 कल्पवरी आयुष्य जयाला. 14 कल्पवरी आयुष्य दयाला. वरी तो राहिला ताटी खाली. 14 वर्ष धरी 14 कल्प धरी आयुष्य दयाला. तरी तो राहिला ताटी खाली. तरी तो राहिला ताटी खाली. दयाला तरी तो राहिला ताटी खाली. तरी तो राहिला ताटी खाली. रामदेव महाराज फक्त 1400 वर्ष जगल्यात. 1400 वर्षच फक्त असं म्हणतो याचा मार्कंडेय ऋषी 14 कल्प एका कल्पात किती किती वर्ष येतात मला पण माहित नाही. कळलं तर अभ्यास करून फोन करून सांगेन नंतर. 14 कल्प जगला. किती कोटीचा बंगला बांधाव त्यानं? बांधला नाही. परी तो राहिला ताटी खाली. एक असं एक ताटी घ्यायची महाराज, त्याच्यावरती एक गवताचं छप्पर करायचे. पूर्वेला सकाळी पूर्वेला लावून बसायची ऊन लागू नये म्हणून. दुपारी डोक्यावरून संध्याकाळी पश्चिम. किती वर्ष जगला? आणि आम्ही नुसता जगतोय. आम्हाला आयुष्य किती वर्ष आहे? अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते 100 वर्ष आयुष्य आहे. झोपेत 50 गेले. जेवढे दिवस आहेत तेवढे रात्र आहेत की नाही? बरं नियमाप्रमाणे धरलं तर अर्धे गेले हो. दुपारी 2-2 तास झोपते कोण धरायचं? रोजचे 2 तास, महिन्याचे काढाने वर्षाचे काढाने मग 50 काढा किती झालं? जवळजवळ 60 वर्ष मी झोपलोय. कुंभकर्ण बरा का आपण बरं? 60 वर्षात नुसता 100 वर्षापैकी 60 झोपेतच गेले. 12 वर्ष बालपण गेले. राहिले किती? 60 70 2 72 झाले. राहिले किती? 28 राहिले. तरुणपण, त्यात लग्न, त्यात मुलं, त्यात संसार. किती वर्ष आहेत जगायला? भजनाला लोक म्हणले माळ घालतोस, म्हातारपणात घालायचं. म्हातारा हो आधी. लक्षात घ्या, संतांची व्याख्या सांगतात हे ज्यांच्या जवळ नाही ते संत आहेत. हे ज्यांच्या जवळ नाही ते संत आहेत. तुम्हाला सांगू, या भारताला अजून सुद्धा भारतात सोन्याच्या गटारी होऊ शकतात. प्रत्येक घराच्या खापरी सोन्याच्या होऊ शकतात. 3 ते 4 माणसांना भारतातनं सगळं झाडून काढायचं. पहिल्यांदा महाराज लोक. किती किती करोडाची संपत्ती आहे. दुसऱ्यांदा नेते लोक, राजकारणी, तिसऱ्यांदा क्रिकेटपट्टू, चौथ्यांदा सिनेमावाले. 4 झाडलं की भारत कर्जमुक्त नाही. दुसऱ्या देशांना कर्ज वाटून परत देऊ नका असं जरी सांगितलं तरी कर्ज आपल्या देशावर होत नाही. लक्षात घ्या. संतांची व्याख्या काय? संत बरं ही व्याख्या झाली बाबा संतांची अशी झाली. दुसरी व्याख्या, जो चमत्कार करतोय तो संत असं आपल्याला वाटतं. म्हणजे लिंबू करून देतोय, काळं दोरं देतोय. आपण त्याला काय म्हणतो तुमच्या भाषेत? देवऋषी. कोण नाव पडलं का की देवऋषी ते वेगळे, देव ऋषी ते वेगळे, राक्षसांचे ऋषी शुक्राचार्य ते वेगळे, हे देवऋषी म्हणून. त्यांच्या काय येतंय? अंगात येतंय. अंगात. मला सांगा, अंगात देव यायला अगोदर तो अंगात हाय म्हणून आम्ही जिवंत आहे का येतोय म्हणून जिवंत आहे? हाय म्हणजे आहे का हे मान्य आहे तुम्हाला? मी एका सेकंदात सांगतो तुमच्या अंगात राम कसा आहे. एखाद्या माणसाला कोरोची जास्त व्हावं, जास्त म्हणजे कळते तुम्हाला. मराठी टेकावते. मराठी टेकल्यानंतर मग ती लाटवडीची आमची 5-6 याव ती बघून आम्हाला ते कुठं गाठ पडावती नाही, त्या चौकात गाठ पडावं. आणि बाकीची लाटाची आमची येणारे म्हणावं, कसं काय लवारांचं बरं आहे? ते म्हणली आता काय त्यात राम नाही. राम सपत्याला आपल्याला कबूल आहे. आता राम होता तोपर्यंत राम आहे, राम नसला की संपला. आमच्यात राम आहे. मग अंगात येतोय तो कोण आहे? कोण आहे? आणि आतापर्यंत बघा ब्राह्मण समाजाच्या अंगात कधी देव आलेला मी तरी पाहिलं नाही.
ते आमच्या बहुजन लोकांच्या अंगातच येतो की काही काहींच्या नामची रेणुकाची यल्लम्मा येत्या, काही काही ती आमच्या त्या मायाका चिंचणीची यात्रा चालू आहे बघा, चिंचणीची मायाका त्या, काही काहींच्या ज्योतिबा आतापर्यंत मग आमच्या अंगात पांडुरंग कुणाच्या अंगात आलेला नाही. अंगात आला तो अंगातच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू ही भ्रांतासी कामू विषयावरी का कमल कंदा आणि दरदोरी नांदणूक एकेची घरी परी पराग सेवेची ब्रह्मरी हेरा चिकले ज्ञानोबा सांग. तू देव अंगात आहे. मग जादूटोना करणारे कोण आहेत? संतांना जादूटोना करणारे म्हणता येत नाहीत. जुळोबरांनी संतांची व्याख्या सांगितली. संत कुणाला म्हणावं? महाराज म्हणतात तेची संत तेची संत ज्यांचा हित विठ्ठले, ज्यांचा हित विठ्ठले, ज्यांचा हित विठ्ठले, तेची संत तेची संत त्यांचा हेत विठ्ठले, त्यांचा हेत विठ्ठले, त्यांचा हेत विठ्ठले. तेची संत 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 नेनती काही ताना तोडा, नेनती काही ताना तोडा, ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले, नेनती काही ताना तोडा, नेनती काही ताना तोडा. पारनेरचे संत निळोबाराय सांगतात संत कुणाला म्हणाव? तेची संत तेची संत ज्यांचा हित विठ्ठले, नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी लिंबू दादूद गंड करणारे ही संत नाहीत. त्या लिंबूला माणसं एवढी घाबरायला लागली तेवढी तुम्ही घाबरता का लिंबाला? माणसं लिंबाला एवढी घाबरायला लागली. आमच्या त्या लाठवडीत एक शेतकऱ्यानं लिंबाची शेती केली, झाडं लावल्यात लिंबाची. शुक्रवारला कुठे यायला लागतं? इचलकरंजीला मार्केटला यायला लागते. येत असताना जे सौद्याला घालायचे असतात त्यांना लय लवकर उठून यायला लागतं. त्याची एमएटी गाडी आहे, इकडे एक लिंबाची टोपली बांधली, इकडेच लिंबाची टोपली बांधली. आता तो मळ्यातनं येत असताना आमच्या गावातनं रस्ता, गावात स्पीड ब्रेकर जास्त आहे तिथे आला का नाही, तो जवळजवळ 2:30 पावणे 3 3 3:30च्या दरम्यान गावातनं गाडी येतोय. आला की असं इकडे 4 लिंबू हिच्या दारात, इकडे 4 गाडीवर उडून पडल्यात बरं का, कोणी टाकलेले नाहीत. सकाळी 6 6:30ला माणसं उठली. ह्यांचं म्हणजे त्या बायकांचं पुराण जे चालू झालं, आमच्यात हिनं लिंबू टाकल्या. जे दिवसभर त्या एकापेक्षा एक मंत्रमुग्ध झाली माणसं श्लोक ऐकून त्यांच्या तोंडात. लिंबूला माणसं एवढी घाबरायला लागली. जादू टोना करणारे संत नाहीत, लक्षात घ्या. काळी जादू करणार, ती जारण मारण उच्चाटन करणार ती वेगळी, त्याला ब्लॅक मॅजिक म्हणतात, ती वेगळी माणसं. त्यांना संत, आता लोक त्यासनी संत म्हणतात. दुधानं पाय धुवाल्यात आमच्यात विनायक महाराज, दुधानं, तुम्हाला माहित असेल, दुधानं, मी काय नाव घेत नाही, दुधानं पाय धुवाल्यात त्यांची. संतांनी कधी कुणाकडनं दुधानं पाय धुवून सांगा बघ. तुकोबारान धुवून घेतले, ज्ञानोबारान धुवून घेतले, त्यांना संत म्हणता येत नाही. एका ठिकाणी महाराज म्हणतात का संतांची संगत करावी? महाराज म्हणतात बैसता संतांची संगती कळो येईल कमळापती, आपले येते कुणीच नव्हती निश्चय चित्तीत. संतांच्या संगतीत काय बसायचं? तुम्ही खरं कोण आहे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर संतांच्या संगतीत जा, नाहीतर तुम्ही अंधारात राहसान राहा. खरे कोण म्हणजे संत सांगतात नाही कुणाची कुणी, तुझे नव्हे रे कोणी, मुरग जळावत वाया जाईल रया, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाची सगळी सोय रे. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे, तुम्ही एकट्यात, तुम्हाला वाटत असेल मुलगा माझा आहे, मुलगा माझा आहे, कुणाचा आहे तो? त्याच्या बायकोचा आहे. वाटत असेल मुलगी माझ्या, अजिबात नाही, मुलगी ती जावयाची आहे. राहिला प्रश्न आता कोणाचा?
म्हणा की हा जोरात बोला. मी आधीशी जोरात बोलतो दीपक महाराज, कारण आमच्या घरात आहे. राहिला प्रश्न कुणाचा? बायकोचा. ती आपली आहे म्हणता? खरं सांगायचं गणपती महाराज आपली आहे ती. ती जर आपली असती तर ती आम्हाला बघून आली का आमचा बायोडाटा बघून आली? बायोडाटा. बोला की. म्हणजे ती आमच्यासाठी आली का प्रॉपर्टीसाठी आली? ती आपली नाही. तुम्ही किती मोठे असा, आता तुम्ही सध्या बघत आहे 8 दिवसात, आम्ही मेल्यानंतर आमचं काहीच राहत नाही, पण आमच्या मागे जे गिधाड आहेत बरोबरून खाल्ल्याशिवाय राहत आमचं काय? किती मोठा माणूस असू दे, तुम्हाला कळत्याच चालूतनं जोडलं लागतं. आमची कोणी नाही लक्षात घ्या. आम्ही मेल्यावर लई तर लोक काय करतील? आमचीच बायको सांगतो काय करेल. समजा मी मेलो, आमची बायको थोबाड वचकून रडल. रडलं का नाही? असं रडलं का नाही? रडल्यानंतर उचलून मला आमच्या कट्ट्यावर ठेवतील. ठेवल्यानंतर गाव आंघोळ घालायला मला आंघोळ घालतील. आंघोळ घातल्यानंतर मुक्का लावतील, गंध लावतील. मग ती बायको रडून रडून तिची दातकिळी बसेल आणि पाणी, मेलोय मी, पाणी कुणाला? बायकोला. मग ती सगळे सिस्टीम लावतील. माझी टाळकरी येतील आमचे सुभाष महाराज, ते आमच्यातले पकवाजे पताका घेऊन माझी दिंडी काढतील. माझं पोरगं काय करेल? नाही आता ते मडकं घेऊन त्या धूर पेटवून, मग एकट्यानं मला विचारलं, महाराज मेल्यानंतर त्याला झाड लावत नाही पोरून त्या शंकुटाला, धूरच का काढतात? मी म्हटलं मी एक संशोधन काढलं, झाड न लावणे धूर काढण्याचं एक कारण आहे. कारण आपण उंचीवर असतो. आपण कुठं असतोय? उंचीवर असतो. मग रस्ता दिसत, धूर जसं येईल तसं जायचं त्याच्या माग. आमचं कोण आहे म्हणता? तुकोबार आहे. तर असं सांगतात, आमच्या अवतीभोवती जे आहेत चोर आहेत. ऐशिया चोरांचा कैसा हा विश्वास. ही काय करतील? आम्हालाच यमाच्या हातात बांधून देतील. यमाची हाती बांधोनिया देती. काय करतील? भूषण ही घेती काढोनिया, भूषण ही घेती काढोनिया. बघा तुम्ही, मेलेल्यांची कपडे घरात कोण ठेवतायसा? त्याची कपडे नको, त्याची गादी नको, त्याची उशी नको, सोनं मात्र असू दे, हे त्याचा टाका म्हणत. समजा इकडे महिला मंडळ, तुम्हाला सगळ्यात जास्त आवड कशाची? सोन्याची. समजा एखाद्या सासूला जर 2 सुना असतील आणि सासूबाईनं कुठं ते मागात कांड्या भरून शेतात काबाड कष्ट करून 5 तोळ सोनं जर तिचं असलं, तिला मुली नाही समजा, आणि ती वारकरी आहे, तिच्या गळ्यात माळ आहे, 5 तोळ तिचं सोनं आहे. मेल्यानंतर सुना ते 5 तोळ तुम्हाला तुमच्या संग जाळायला पाहिजेत का काढून घ्यायला पाहिजेत? आता बोला की काय करायला पाहिजेत? तुमचं आयुष्यभर तुम्हाला त्यांनी भाकरी एक दिली नाही, ती थोरली घालू दे, धाकटी घालू दे, मधली घालू दे, असं केली. म्हणजे सोनं कुणाचं आहे? तुमचं आहे, तुमच्या कष्टातलं आहे. तुम्हाला मुलगी नाही, म्हणजे तुमच्याबरोबर जाळ्या पाहिजेत का काढून घ्यायला पाहिजेत? काढून घेतात का नाही? अगदी बरोबर आहे. मग ते काढून घेतल्यावर गळ्यात अजून एक राहते की हे काढा म्हटलं, हे ते धाकटीला द्या. पंढरपूर बिंडरपूर कीर्तन कीर्तन प्रवचन सगळं तिला द्या, म्हणजे माळ तिला. सोनं म्हणजे आमच्या भोवती चोर आहेत का? आमचे आहेत, चोरच आहेत. म्हणजे तुकोबारा सांगतात ते वेगळं वैशिष्ट्य नाही. हे कधी कळणार आमच्या भोवती चोर बसलेत? हे संतांचे संगती मनोमार्ग, संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग.
मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. महाराज म्हणतात संतांच्या संगतीत गेल्यानंतर मनाला गती मिळते म्हणजे. संतांची संगती हरिपाठात आठवं चरण आठवा अभंग. संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे फंते. मग या संतांच्या सानिध्यात संतांचा एक एक शब्द वाया कधी जात नाही महाराज. का? आली मुखावाटे अमृत वचन उत्तीर्णता येणे नोहे जन. महाराज म्हणतात का जात नाही. तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगतो महाराज. एक मोठा साधू होता. नदीच्या कडेला भगवी वस्त्र घालून तपश्चर्याला बसला. तपश्चर्याच्या मध्ये ते एक पांढरी कपडे ते पांढऱ्या असते नदीत काय असते बगळ जास्त पांढऱ्या असते ती काय असतात बगळ जास्त पांढऱ्या असतात ती बगळ. तो ती बगळ काय करायचं बगळा काय करायचं चोचीमध्ये पाणी घ्यायचा दगडावर टाकायचा तो घास घासायचा खाट बडवायचा. हा काय करायचं तो असं घासायचा. साधून काय घिस डोळे उघडलं त्याने. त्या बगळ्याकडे बघायला लागले साधू. साधूच्या बगळ्याने पाणी उचलायचं त्या दगडावर टाकायचं आणि घिस करायचं. साधूने बसून एक मंत्र तयार केला. घिस घिसी ऊपर डाला पाणी तेरे मन में क्या है मैं नहीं जानी. सकाळपासून ते साधू मंत्र म्हणायचं घिस घिसी ऊपर डाला तेरे मन में क्या है मैं नहीं जानी. एवढ्यात मोठा राजा आला महाराज. राजाला पण अक्कल असते बरं का. कुणाच्या पाया पडायचं आणि कुणाचं नाही. हा राजकारणी म्हणतो हुशार असतात ना. ते नदीत आंघोळी केला राजानं. हलदार चौकदार शिपाई म्हटला साधू बसलाय साधूंचं दर्शन घेऊ. साधूंचं दर्शन घेण्यासाठी गेले महाराज. साधूंचं दर्शन घेतल्यानंतर साधूने सांगितलं राजा आजपासून मी एक मंत्र देतो त्या मंत्राचं जाप रोज करायचं. मला द्या महाराज काय असं तर हे बघ घिस घिसी ऊपर डाला तेरे मन में क्या है मैं नहीं जानी म्हणा मंत्र. साधूने चालू केलं राजाने चालू केलं घिस घिसी ऊपर डाला पाणी तेरे मन में क्या है मैं नहीं जानी घिस घिसी ऊपर डाला पाणी. राजानं मंत्र पाठच केला हो दिवसभर. मग राजाला काय करायचं होतं दाढी करायची होती राजाला. राजा न्हाव्याच्या दुकानात गेला. त्या राजाला मारायचं कट चालू होतं महाराज. आणि त्याला सामील त्याची पत्नी होती. तिच्या पत्नीचं प्रेम प्रधानजी बरोबर होतं. मध्ये कोण होता राजा. मग राजाचा काटा अशा पद्धतीने काढायचा संशय कुणाला येता कामा नाही. कसं मेला. मग राजा निवांत कधी असतोय ना राजाच्या नरड्यावरनं निवांत असं सुरागर कोण फिरवल न्हावी. आम्ही सुद्धा किती निवांतपणे त्या न्हाव्याच्या हातात मान देऊन फिरवतोय की नाही. समजा चुकून जण त्यांना असं केला तर आमची गत का कडकडून मरल का नाही करतोय. हा ठीक आहे म्हटला. त्या न्हाव्याला एक पोती सोन्याच्या नाणी दिली त्या महाराज. कशाला राजाला संपवून टाकायचं मारून टाकायचं. त्यानं होकार दिला. आता न्हाव्याच्या दुकानात राजा गेला तुमच्यासारखी एकटा गेला नाही. हलदार चोपदार सगळं आहे का सिस्टीम बघितली झडपलं सुरक्षा बसला खुर्चीत न्हावी. आता पूर्वी ब्लेड नव्हते महाराज वस्तारा होता. दगडावर पाणी टाकलं न्हाव्यानं. पाणी टाकल्यावर घिस घासायला चालू केलं. राजानं मंत्र चालू केला घिस घिसी ऊपर डाला पाणी. न्हावी म्हणलं घासायला घिस घिसी म्हणाले. वर पाणी टाकताना ऊपर डाला पाणी म्हणलंय. पुढं ग बसन तेरे मन में क्या हे मै नाही जाणी. तुझ्या मनात काय मी ओळखलो नाही काय. न्हाव्याने विचार केला हे म्हणतोय घिस घिसी माझ्या मनात काय ओळखलंय मी मारणार आहे ओळखलंय. हलदार चौकदार चांदी घेऊन आलाय. मी जर ह्याला मारलो तर माझं खरं नाही. म्हणलं राजा माफ करा. राजा म्हणला अरे पाया पडाय तुला काय झालं. म्हणजे माझ्या मनात काय तुम्ही ओळखला. अरे ते मंत्र आहे म्हणला मी काय ओळखू नये तुझ्या मनात काय झालं. काय नाही राणी साहेबांनी प्रधानजी आले होते काल रात्री माझ्याकडे एक पोतभर सोन्याच्या मोहऱ्या दिला. ते घ्या म्हणला की घेऊन जावा नाण्यात. कशासाठी तुम्हाला मारण्यासाठी असं काय म्हणले की त्याला निर्देश केलं. जागेवर राणीला आणि प्रधानजीचं मुंडकं कापलं महाराज. प्राण कुणामुळे वाचला साधूमुळे. संगत कुणाची असावं साधूची. म्हणून महाराज म्हणतात आलिंगनच द्यायचं आहे सानिध्याच या तर कुणाच्या आलं पाहिजे संतांच्या. आणि संतांच्या सानिध्यात एकदा मिठी पडली तर ती मिठी कसा असावी महाराज. महाराज म्हणतात मज वाटे यासी अलिंगन द्यावे. मज वाटे यासी आलिंगन द्यावे. मज वाटे यासी
मज वाट्यासी आलिंगन द्यावे सदा न सोडावे शरण त्यांचे गदान सोडावे चरण सदा न सोडावे शरण त्यांचे गदान सोडावे चरण सदा न सोडावे शरण गदान सोडावे चरण वाजवाजयासी आलिंगन धावे वाट्यासी आलिंगन द्यावे मज वाट्यासी आलिंगन द्यावे महाराज म्हणतात धन्याजी दीन संत दर्शनाचा. संतांचं दर्शन झाल्यावर काय अनंत जन्मीचा शीन गेला. एका जन्मीचा नाही सकाळ संध्याकाळचा नाही, अनंत जन्मीचा शीन गेला. मज वाट्यासी आलिंगन द्या. आपल्याला पण वाटलं पाहिजे आलिंगन द्यावं, त्यांना पण वाटलं पाहिजे आलिंगन घडा. मग काय होईल? त्रिविध तापाची झाली बोळवण देखील चरण वैष्णवांचे. आता वैष्णवांचे चरण भेटल्यावर त्रिविध तापाची नाही, तो ताप का घरला असं वाटायला एका जनार्दनी घडो त्यांचा संग. कुणाचा संघ घडावा? आम्हाला वाटतंय की संगत घडावा असं. कुणाचं? मित्राची, मैत्रिणीची. महाराज म्हणतात एका जनार्दनी घडो त्यांचा संग. आणि किती वेळ ती सुटली संगत, कधी सुटली असं वाटतंय महाराजांना. न व्हावा वियोग जन्मोजन्मी, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. मज वाट्यासी आलिंगन द्यावे. हे आलिंगनात ताकद आहे. असं आलिंगन घडावं. महाराज म्हणतात आलिंगन कुणाला द्याव? संतांना द्याव. आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडे. का जोडे? मोक्ष मिळते तर आहे. मग महाराज म्हणतात ऐसा संतांचा महिमा. महाराज म्हणतात संत आमच्या जीवनामध्ये यावे. संत आपल्या जीवनामध्ये कुणाचं काम करतात? संत आपल्या जीवनामध्ये शिक्षकांचं काम करतात. शिक्षकांचं काम संत. संत म्हणजे गुरुजीच आहेत. कसं आहेत? पूर्वीच्या शाळा जर बघितला, कुठं भरायच्या? पाटलांच्या वाड्यात, मंदिरात, झाडाखाली भरायच्या का नाही? शाळा क्वालिटीचे नव्हते, पण शिक्षक आणि विद्यार्थी मात्र क्वालिटीचेच होते. पूर्वीची माणसं हुशार आहेत का आत्ताची आहेत? पूर्वीची माणसं शान आहेत का आत्ताची आहेत? शानी पूर्वीचीच आहेत, आत्ताची नाही. तुम्हाला मान्य आहे? मी सिद्ध करून दाखवतो. पूर्वीची माणसं घरात खायची, बाहेर. आत्ताची बाहेर खात्यात आणि घरात. कोण शाने आता सांगा? पूर्वीची माणसं चप्पल काढून, हातपाय स्वच्छ धुवून, मांडी घालून जेवायची. आता बुट घालून माणसं उभ्या उभ्याने जेवायल्यात. कोण शाने म्हणता? एक त्याने विचारलं महाराज ही उभं राहून जेवायल्यात का? मी म्हटलं त्यांना मुळव्याध झाल्या. कोण शाने म्हणता? पूर्वीची माणसं म्हणजे पूर्वीच्या सुना सासूना काय म्हणत होत्या? त्या काय म्हणत होत्या? सासऱ्याला काय म्हणत होत्या? आता काय म्हणल्यात? आई, मम्मी.
सासूची काय झाली? आई झाली. सासऱ्याचा काय झाला? नवऱ्याला काय म्हणाय पाहिजे? काय म्हणाय पाहिजे? आणि आई म्हटल्यावर ह्या सासू असून तर काय, आई म्हटली मला, आई म्हटली, आई म्हटली, आई म्हटली, आई म्हटली, आई म्हटली. आई का म्हटल्या तुला माहित आहे? थंडीत 9 वाजता भांडी घासी बुट्टीवर म्हणून आई म्हटल्या. हे कवा कळायचं? लक्षात कोण शान होतं म्हणता? तसं पूर्वीची माणसं शिक्षण कुठेही घेऊ देत, बुद्धिमत्तेने हुशार होती महाराज. बुद्धिमत्तेने हुशार होती माणसं पूर्वीची माणसं बघा, संध्याकाळी बायकांना केस विचारू देत नव्हते, केस मोकळे सोडू देत. त्याला काहीतरी कारण आहे. केस मोकळे का सोडू देत नाही? एका बाईनं इतिहासामध्ये केस मोकळे सोडले महाराज. 13 वर्ष केस मोकळे सोडले महाराज. महाभारत घडलं. द्रौपदीनं केस मोकळे सोडले ते. पण द्रौपदीनं सोडले ते म्हणून आम्ही सोडले म्हणता येत नाही तुम्हाला, कारण द्रौपदीच्या केसांचा अपमान झालता. तिच्या केसाला हात धरून भरसभेत ओढत आणलेलं तो दुशासन, तिने प्रतिज्ञा केली, जोपर्यंत दुशासनाच्या रक्तानं माझे केस धुत नाही तोपर्यंत केस धुणार. तुम्ही माप शॅम्पून धुताय की तुम्हाला काय झालं? असं म्हटलं कोणी काय तर आमच्यावर बंधनं आहेत. काय बंधन आहेत? आमच्यावर अन्याय होतोय. शासनाला बी अक्कल नाही. सगळ्यात जास्त आरक्षण खरा अन्याय आणि योग ठरलेलंच आहे. आमच्यावर अन्याय. कुठं अन्याय तुमच्यावर होतोय? घरात होतोय. ज्यांच्यावर अन्याय झाले ते गपगार बसल्यात. एक नाही दोन. अन्याय यांच्यावर गपगार बसले, त्यांनी अन्याय यांच्यावर. म्हणजेच काय? पूर्वीची माणसं हुशार होती महाराज. आणि जुन्या पाटलांच्या वाड्यात शाळा भरायची आणि शाळेत पूर्वी 10-10:30 शाळा भरायची. सगळे विद्यार्थी यायचे महाराज. विद्यार्थी आल्यानंतर पहिला प्रतिज्ञा व्हायची, प्रार्थना व्हायची ना, तू एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. कुठल्या शाळेत? इंग्लिश मीडियम मध्ये शिकवते. बंद झालं नाही, आम्ही बंद केलंय. लाजा आम्हाला नाही. आमची पोरं झुकली की आम्ही इंग्लिश मीडियम. शिकते बी इंग्लिश, बोलते बी इंग्लिश, बायको बी इंग्लिश आणते, जाते बी इंग्रजांच्याकडे. तेरायला बी येत नाही. येते म्हणता? येत नाही. मग आम्हाला काय? मराठी नको. आम्हाला मराठी नको का? ते कसं तरी काय कसं तरी वाटतंय तुला? ज्ञानोबांना काय इंग्रजी येत नव्हतं? 56 भाषेचा केलासी गौरव. 56 भाषेत ज्ञानोबा बोलत होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी 13 भाषेवर ग्रंथ लिहिलेत. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अनेक भाषा येत होत्या महाराज. त्यांनी कधी तर त्या भाषेचा स्वीकार करावा का? ज्ञानोबांनी पैज लावली देवाबरोबर. या जगात सगळ्यात गोड काय? ज्ञानोबांनी एका वाक्यात उत्तर दिलं, माझ्या मराठीचे बोल कौतुके, अमृताचे पैजा जिंके. एका कवीनं तर सांगितलं, मराठी किती गोड. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. बरं आहे का नाही? मराठी एवढी सोपी आहे का? एक जुनी मैत्रीण भेटली. कुणाची? एका माणसाला भेटली. तिने मराठी किती अवघड आहे बघा. तिने विचारलं लग्न झालं का? तिने म्हटलं होय झालं. मुलं किती? ते म्हणला पहिलीला एक आणि दुसरीला एक. ती बेशुद्धच झाली. तिने उठवलं. पहिलीला एक. अगं पहिलीला एक म्हणजे पहिलीच्या शाळेत एक आणि दुसरीच्या शाळेत एक, असं म्हणायचं आहे त्याला. ही मराठी आहे, लक्षात. ही मराठी आहे. आणि गुरुजी प्रतिज्ञा प्रार्थना सगळी झाली आणि सगळे गुरुजी वर्गात यायच्या अगोदर मुलं काय तर 10ला म्हणजे 10ला येत नाही, तो 9:30ला यायची. येत असताना त्या पाटलांच्या जुन्या वाड्यात एक मोठा पोटाचा गणपती होता. जुना गणपती हो, विसर्जन काय नाही. त्यात महादेव नावाचं पोरग होतं. महादेव नावाची माहिती कोण नाहीत ना? असली तर पण आमच्याकडे सांगतो. महादेव नावाची जी माणसं असतात गप काय बसत नाही. ते खेकड काढल्याशिवाय गप बसत नाही. ते महादेव नावाचं पोरग गेलं. वा 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 वा, केवढं मोठं गणपती आहे रे हो. गणपतीच्या डोक्यावरनं हात फिरवलं, असं कानावरनं हात फिरवलं, पोटावरनं हात फिरवलं, गणपतीच्या मांडीवरनं हात फिरवलं. म्हणलं आता गणपतीच्या बेंबीत काय म्हटलं बोट घातलं. नको तिथं माणसानं बोट घालायची सो. गणपतीच्या बेंबीत बोट घातल्यावर तिथे विंचू बसला. विंचू काय आरती करेल? सुख करता दुःख हरता. विंचूने काय केलं? चावलं. चावल्याबरोबर रडावं काय हसावं? तुमच्याकडे काय रडाय पाहिजे? रडत नाही सा? रडाय पाहिजे. तो म्हणला मी जर रडलो बाकीचे बोट घालणार नाही. तो म्हणला आई शपथ, काय गारवार, काय गारवार, काय गारवार.
गणपतीच्या बेंबीत हात घातला, गार वारं म्हटल्यावर माझ्यानं हात घातल्यावर गोंद्या काय बसतोय, खरंच गार वारा माझ्या होय म्हटलं, घाल बघ. माझ्यानं घातल्यावर गोंद्यानं घातला, गोंद्याला बी विंचूचा आला, ह्यो म्हणला माझ्या रडला नाही, मी कसं रडू, तो म्हणला खरंच गार वार, गार वार. 75 पट संख्या होती वर्गाची, 75च्या 75 बोट घातली, गार वार गार वार गार वार गार वार. सगळ्यांना विंचू चावला. एका महाद्यामुळे अखंड वर्गाला विंचू चावला. प्रतिज्ञा प्रार्थना संपली, गुरुजी वर्गात आले. पूर्वी गुड मॉर्निंग सर नव्हतं, एक साथ नमस्ते. नमस्ते झालं. गुरुजींचं लक्ष होतं बारीक. महाद्या नालाय का, गणपतीच्या बेंबीजवळ काय करालतास? अखंड वर्गाला याच्यामुळे विंचू चावले, गप्प बसाव का नाही. गुरुजीला म्हणायला लागलो, गुरुजी किती वर्ष आहे शिकवायला? गुरुजी म्हणले 10 वर्ष आहे. 10 वर्षात तुम्हाला गणपतीच्या बेंबीचा महात्म्य माहित नाही? नाही माहित, घाला बोल. गुरुजींनी सुद्धा, गुरुजींना ज्यावेळी विंचू चावला, गुरुजी म्हणले नालाय का महाद्या, हे गार वारं नाही आहे, हे विंचू आहे, आणि विंचू चावल्यानंतर होणाऱ्या ही वेदना होत्यात, गार वार होत. तिथे दृष्टांत संपला. गुरुजी म्हणजे संत आहेत, गणपतीची बिंबी म्हणजे संसार आहे, आणि त्यात बोटं घालणारे तुम्ही आम्ही सगळे. मला सांगा, संसाराचं दुःख काय आहे? आमच्या पंजाला माहित नसेल म्हणता. लग्न करून घेतल्यानंतर सुख आहे काय दुःख आहे आमच्या पंजाला माहित नव्हतं. पंजाला माहित होतं. पंजा सुद्धा म्हणला गार वार आहे, म्हटलं आमच्या आजाचं लगीन केलं त्यानं. आजानं तर ग बसाव का नाही. आजा म्हटला आमच्या बानं मला फसवलंय गार वार म्हणून, मी माझ्या पोरग्याला फसवल्याशिवाय गप बसणार? त्याने आमच्या बाचं लगीन केलं. पंजा म्हणला माझं हलगी लावून केलं, तुझं डीजे लावून करतो म्हणजे कर. आमच्या बानं तर ग बसाव का. त्याने कोणाचं लगीन केलं? आमचं लग्न केलं. आम्ही तर ग बसाव का नाही. आम्हाला मागून परंपरा आले, मार गदा उनी गेली आधी, दयानिधी संतते, ही परंपरा खंडित होता कामा. आमचं असं झाले, सगळे गेले तर शहाणपणा शिकवणारे संतच आहेत. महाराज म्हणतात आजा गेला पणजा गेला, गेला पंजा गेला, बाप मसना गेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू, देखत देखत ना तू पण तो, पैसा झाला, तूही तैसा झाला. उठा जागा पाणी भयाले मोठे, उठा जागा पाणी भयाले मोठे, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. आजा गेला पण जागेला, बाप मसना गेला, आता गेला पंजा गेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू, तोही तैसा झाला. उठा जागा पाठी भयाले मोठे, उठा जागा पाठी भयाले मोठे. जागा पाठी भय आले मोठे, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. महाराज म्हणतात आजा गेला पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला. मग कुठं चला? उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाऊ नाही कुठे. पंढरपूरला चला. हे सांगणार कोण आहेत? संत आहेत महाराज. संतांच्या जवळ काय जायचं? आणखीन एक महाराज सांगतात संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे. भक्ती मुक्ती तुकाच साठी, कोणी दयाकडे देईल विचारा रे. नाचत जाऊन त्याच्या गावात गेल्या, सुख देईल विसावा रे. नाचत जाऊन त्याच्या गावात गेली, सुख देईल विसावा रे. नाचत जाऊन
जायचं भुक्ती मुक्ती भुकाच साठी कोणी याकडे न बाहेरे. हे संतांचं दुकान आहे. संतांचं दुकान कसं आहे? हातला दुकान देती आलियाची दान. संत कसे आहेत? संत उदार उदार भरले अनंत भांडार असे संत आहेत. म्हणून महाराज म्हणतात आलिंगन जर द्यायचं असेल आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. मधली चाल झाल्यानंतर संतांचा महिमा. आता आलिंगन बघितला, मोक्ष बघितला, संतांची संगत का बघितला, आता महिमा काय ते मधली चाल झाल्यानंतर म्हणा. आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे सायुजता मोक्ष सायुजता मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडी ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. काय संतांचा महिमा आहे? संतांचा महिमा किती आहे? ज्ञानोबरांच्या जीवनचरित्रातलं, ज्ञानोबरांचं जर जीवनचरित्र बघितलं, अतिशय दुःखानं भरलेलं जीवन. संन्यासाच्या कार्ट्यानं म्हणून गावात प्रवेश नव्हता महाराज.
यश कसं मिळवावं, कीर्ती कशी मिळवावी, तर ज्ञानोबरांच्याकडनं शिकावं महाराज. ज्ञानोबरांच्या जीवन चरित्रातले जर महिमान बघितला महाराज, भाऊबीजेचा सण महाराज, कुठल्या बहिणीला वाटत नाही आपल्या भावाला ओवाळावं. मुक्ताईला सुद्धा वाटलं. आमचे 3 भाऊ आहेत म्हणले, तिघांच्यात एकटी लाडकी मुक्ताई होती महाराज. म्हणजे ज्ञान दादाला ओवाळावं, सोपन दादाला ओवाळावं, निवृत्ती दादांना ओवाळावं आणि ओवाळल्यानंतर त्यांना मांडे खायला घालावे. मांड्याचं भांड आणण्यासाठी महाराज कुंभारवाड्यात गेल्या मुक्ताई. तिथं महाराज मारून केस पकडून कानाखाली चपरात लावून पाठवलं आणि रडत रडत मुक्ताई आल्या. तर फार सुंदर आहे, पण वेळ घेत बसत नाही. रडत आल्यानंतर ज्ञानदादाने विचारलं, मुक्ते का रडतेस? संतांचा महिमा. का रडतेस? दादा भाऊबीजेचा सण आहे रे, मला काहीतरी मांडे घाला, तुला आवडतात ना? ज्ञानोबरायांचं आवडतं खाद्यपदार्थ कुठलं हो? कुठलं सांगितलं? पुरणपोळी. लक्षात घ्या, ज्ञानोबरांचं आवडतं खाद्यपदार्थ, महाराष्ट्राचं प्रसिद्ध खाद्यपदार्थ. आपला महाराष्ट्र बाहेरच्या राज्याला किंवा बाहेरच्या देशाला पुरणपोळीसाठी प्रसिद्ध आहे. एकेकाळी आता जसं वडा मिळतात ना, तसं पुरणपोळी मिळायची महाराज एकेकाळी आपल्या महाराष्ट्रात. ते आपण बंद करून आता वडापाव स्वीकारलोय. चांगलाय, स्वीकारायचं अडचण. त्याशिवाय तुम्ही लवकर मरणार तर कसे? पुरणपोळी आवडते की महाराज. मांडे करण्यासाठी गेल्यानंतर का रडतेस? काकांनी मला मारलं. अरे मांडेच करायचे मला सांगायचं ना. तयारी कर म्हणले. पिठाची तयारी केली महाराज. भाजायचं कशावर भाजायचं? ज्ञानोबा वाचले महाराज. पाठीवरती मांडे भाजले. महिमा संतांचा आहे. नव्हे हा महिमा सामान्य संतांचा. नैवेद्य मूर्तीचा हाती. नामदेवरांच्या हातातून अहो पांडुरंगाला दूध पाजलं, तुमच्या आमच्या हातातनं रेडकं पिणत रेडकं म्हशीची. पहिल्याच म्हणता पित नाहीत महाराज. म्हणजेच काय, संतांचा महिमा किती आहे. महाराज म्हणतात, काय सांगू देवा ज्ञानोबांची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबांची ख्याती, वेद महिषामुखी बोलविला, वेद महिषामुखी बोलविला. काय सांगू देवा ज्ञानोबांची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबांची ख्याती, वेद महिषामुखी बोलविला, वेद महिषामुखी बोलविला. काय सांगू देवा ज्ञानोबांची ख्याती, 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 वेद महिषामुखी बोलविला, वेद महिषामुखी बोलविला, वेद महिषामुखी बोलविला, वेद महिषामुखी बोलविला. वार वाणू याची स्वरूप किती, उठवर वाणू याची स्वरूप किती, ओठवर वानो याची स्वरूप स्थिती, ओठवर वानो याची स्वरूप स्थिती. ज्ञानोबरांची ख्याती काय सांगावं, नामदेवरायाने वर्णन करावं. काय सांगू देवा ज्ञानोबांची ख्याती, वेद रेडा म्हटला नाही, कारण आताच्या अवलादी शंका घेतील. महिषामुखी बोलविला म्हणजेच रेडा. नुसता बोलवलं नाही, अहो आणि एबीसाठी बोलवलं नाही,
डोक्यावरती हात मस्तकावरती रेडा सगळ्यात जड बुद्धीचा प्राणी बरं का. म्हणून लोक म्हणतात काय हे 5-6 वेळा अभंग सांग लक्षात आहे, तुझं डोकं आहे का रेड्याचं डोकं आहे रे म्हणतात की माणसं. म्हणजे रेडा जड बुद्धी आहे. किती जड बुद्धी आहे. एक रेडा रस्त्यात थांबला हायवेला, त्याच्या 2 किलोमीटरच्या रांगा ट्रॉफिक झाल्या, हॉर्न वाजवून वाजवून हॉर्न बंद पडलं, रेडा काय रस्त्यावरनं हलना. शेवटी त्याने एक बांबू घेतला ड्रायव्हरनं, फुटूपर्यंत मारला तरी हल्ला नाही. त्याच्या मनाला कवा आला मग तवा हल्ला. त्याचं नाव रेडा. सगळ्यात जड बुद्धीचा प्राणी रेडा. त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, हा महिमा संतांचा. नुसतं एवढं करून ग बसवलं नाही, चालविली भिंती मृत्युकेची. रेल्वे चालाय काय काय करायला लागलं, विमान चालाय, चांगदेव महाराज भेटायला आले. का भेटायला आले? सगळ्यांनी ज्ञानोबरांची कथा सांगितली. मी त्याच्याही अगोदरची एक कथा तुम्हाला सांग. का भेटायला आले? निवृत्ती ज्ञानदेव सोपान काका मुक्ताई पैठणला गेले होते न्याय मागण्यासाठी. नेवाशात आले, मेलेलं प्रेत उठून बसवलं. सच्चिदानंद बाबा उठा म्हटल्यावर उठले. कारण पूर्वीची एक पद्धत होती महाराज, नवरा मेला माग बायका, मी संपणार आहे बोलू नका अजिबात. अजून संकष्टीचं ते जेवायचं टाइम झाले का नाही अजून? ज्ञानोबारांचं चरित्र सांगतो ऐका जरा. माग देऊ का माईक देऊ का? पूर्वी एक पद्धत होती महाराज, नवरा मेला की बायका काय जायच्या? सती 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 जायच्या. पद्धत बंद झाली, बरं झाली काय नाही असा पाहिजे होते का बंद झाली तेच बरं झालं म्हणतात. महिलांच्यासाठी फायद्याचं झालं, आमच्यासाठी तोट्याचं झालं. असं मी का म्हणतो विनोदानं नेहमी, पूर्वीच्या बायका नवऱ्यांची काळजी जास्त घ्यायच्या. कसं का असं ना तिकडे जगू दे, तो मेला की ह्याच्या बरोबर मला पूर्वी अशी पद्धत होती, नवरा जर बायकोच्या अगदी मेला की त्याला बायकोला सगळं सजवायचं, नवीन साडी घालायचं, सगळं हातात चुडा घालायचं, तिला नटवायचं, सजवायचं, प्रेतामागे न्यायचं, त्या लाकडावरती नवऱ्याला झोपवायचं, हिला बसवायचं, ह्याच्या मांडीवरती डोकं ठेवायचं तिचं आणि आग लावायचं, जिवंत बाई जाळायची. किती सुखात आहे बघा तुम्ही आता. आणि बाहेर येऊन 5-6 जण काटेकोण आली की ठोकून आत घालायचं, अशी होती पद्धत महाराज. त्या आपल्या राष्ट्रपुरुषांना तुम्ही खरंच, अहिल्यादेवी होळकर असतील, आपले फुले असतील, आंबेडकर, शाहू असतील, सगळ्यांचे तुम्ही खरं म्हणजे आभार मानायला पाहिजे. लक्षात. सतीप्रथा बंद केली. पूर्वी सतीप्रथा होती. सच्चिदानंद बाबा वारले आणि वारल्यानंतर त्यांच्या सौभाग्यवतीनं सजवून धरून न्यालतं. 24 भावंड आलती महाराज. निवृत्ती ज्ञानदेव सोपान काका मुक्ताई भगव्या वस्त्रातले. तिला वाटलं जाताना साधूंचं पाया पडावं. साधूंचं पाया पडले महाराज. साधूंचं पाया पडल्याबरोबर आता सुवासिनी बाई कपाळावर कुंकवाय, हातात हिरवा चुडाय, पाया जोडव्यात, आशीर्वाद काय द्याला, अखंड सौभाग्यवती भाऊ म्हटल्यानंतर रडायला लागली. एवढा चांगला आशीर्वाद मी दिलोय ज्ञानोबा आहे म्हणे. रडतेच कशाला? काय रडतेच कशाला? पुढचा आहे ते आमचे हे गेलेत म्हणले, मालक गेलेत. असं काय म्हणले? नाव काय त्यांचं? सच्चिदानंद बाबा. ठेवा खाली म्हटली, उठा सच्चिदानंद बाबा. मेलेलं मड उठलं महाराज. हा संतांचा म्हणून नुसता उठून का बसलं नाही. ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? लोक म्हणतात ज्ञानोबारांनी. नाही, ज्ञानोबारांनी सांगितली. कुठं बसून? मस्जिदीत बसून लिहिली. पाऊस पडायला सुरुवात केला, जरा सरी यायला लागले, मग कुठं बसायचं? मस्जिद होती महाराज. मस्जिदीमध्ये गेले, तिथे काजी होता. कौन हो तुम? ती म्हणले भगी वस्त्र बघून म्हणलं हमने हिंदू है. हिंदू पता नाही, हिंदू को आना मना है. माहित नाही तुम्हाला? मस्जिदीत हिंदूंनी यायची नाही. ज्ञानोबारांनी विचारलं की मला विचारू नकोस, मस्जिदीला विचारती कुणाची आहे? ते काजी म्हणायला लागलं, बोल मस्जिदी तू किसकी है? ते ऐकलं नाही, गप भिंती बोलतील होय का? गप बसलो. दुसऱ्यांदा विचारलं, बोल मस्जिदी तू किसकी है? तिसऱ्यांदा जोरात विचारलं, बोल मस्जिदी तू किसकी है? असं म्हटल्यावर ते मस्जिद बोलले, मैं ज्ञानोबर आहे की हो. दा हादायला लागले काजी. भिंती बोलल्यावर ते म्हणला, या खुदा अभी तक तो हमें किसी को दिखाई नहीं दिया, आज साक्षात दर्शन हो गए. कुणाला म्हणलं? ज्ञानोबर आहे ना. हा संतांचा महिमा आहे. सच्चिदानंदे बाबा आदरणीय झाला. संतांचा महिमा आहे महाराज. तिथून येत असताना चांगदेव महाराज काय करायचे माहितीये काय? 6 महिने तपश्चर्याला बसायचे आणि 6 महिन्यात काय करायचे, जी गावात मेलेली मडी आहेत की नाही, सगळे आणून दनादन आणून त्या चांगदेव महाराज जिथं तपश्चर्या बसले तिथं टाकायचे महाराज. 6 महिने. 6 महिन्यानंतर बाबा उठायचा, संजीवनी मंत्राचं उच्चारण करायचं आणि सगळी मेलेली मड 6 महिन्यात उठून घराकडे पटायचा. 6 महिन्यात ती कुजून वास मारायची महाराज.
मुक्ताई म्हणली एवढी घाण वास कसा काय मारल्या ते म्हणलं इथे एक साधू राहतो म्हणला त्याचं नाव चांगदेव महाराज आहे म्हणले. मग ते काय करतात म्हणले काय नाही मेलेली मुलं उठवतात. होय तिथे एक म्हातारला काय नव्हतं तिने कुत्रा पाळला होता. कुणी म्हातार 6 महिने अजून व्हायला 1 महिना अवधी होता. सगळी प्रेतांचा खच भरला होता अखंड तालुका भराव एवढी प्रेतांनी टाकली ती मेले की जाळायचं नाही उचलायचं चांगदेव महाराज जाऊन फेकायचं उचलायचं चांगदेव महाराजांचं जाऊन फेकायचं. ते कुत्रा आणून टाकलं होतं महाराज तिथं. आजी रडत बसली ती. मुक्त्या म्हणली म्हातारे का रडतेस ते म्हणले काय सांगू मला कोण पोरं नाही बाळ नाही नवरा नाही काय नाही ते कुत्रा आहे माझं ते पण मेलंय तिथं कवा उठतंय काय की बाबा उठाय अजून 1 महिना अवकाश आहे हे उठल्यावर हे कुत्रा मिळणार तोपर्यंत मी काय करू कशाला काळजी करायलाच म्हणले व्हाय बाजूला म्हणले. म्हातारी बाजूला झाली. म्हातारी बा मुक्त्या म्हणले हे कुत्र्या उठ तुला ढाळ झाली म्हटलं कुत्रं उठून पळायला लागलं मला. संतांचा महिमा आहे. एवढंच काय पडलेली प्रेत होती त्या प्रेतानं म्हणले ए मुडद्यानो झोपाय का त्याला उठताय काय नाही म्हटलं सगळी मुलं उठून बसली महाराज आपापल्या घरला. 6 महिन्यात चांगदेव महाराज उठले महाराज एक सुद्धा प्रेत पुढं नाही म्हणजे कस 10,000 शिष्य होते महाराज. किती 10,000 एवढा महाराज मोठा तेवढे शिष्य लोक जास्त म्हणले अरे 6 महिन्यात कोण मेला नाही काय भरपूर मेलते. मग काय अहो ती 14 वर्षाची पोरगी मुक्ताई आलती तिने उठा मुडद्यानं म्हटल्यावर मेलेली मुलं सगळी उठल्यात. एक कुत्र होते ते बी उठलं हा चला त्यासनी आताच्या आता भेटायचं कुठं राहत्यात आळंदीत राहत्यात. मग त्यांनी त्याचं वाहन काढला जेवढा मोठा माणूस तेवढं ब्रँड कंपनीचं वाहन त्याच्या बघा जेवढा माणूस श्रीमंत तेवढं तर ब्रँडेड गाडी असते का नाही. देवांच्यात पण असंच आहे. शंकराचं वाहन काय गणपतीचं काय कार्तिक स्वामीचं काय आपल्या संतोषी माताचं काय वाघ आहे. पांडुरंगाचं काय गरुडच का ब्रँडेड देव आहे. डायरेक्ट हवेत नाही येतोय गचक नाही काय नाही ट्रॉफिक नाही. तसं चांगदेव महाराजांचं एक वाहन होतं ब्रँडेड होतं ते वाघ होता वाघ पळायला आणि चाबूक नव्हता महाराज नाग सापाचा चाबूक केलता त्यानं. तर वाघावर बसून जर एखादा माणूस या लागला किती वेळेत पोचल त्यो समजा त्याला लाटवडीत नाही इचलकरंजी 15 किलोमीटरचं अंतर यायचं आहे किती वेळेत पोचल. वाघ पळत त्याला म्हटलं रस्त्यात गर्दी असेल म्हणता आपोआप ट्रॅफिक बाजूला हॉर्नची गरज आला महाराज. चांगदेव महाराज थंडीचे दिवस होती. 4 भावंड महाराज त्या भिंतीवरती बसली होती दात घासत बसली होती. कुणीतरी सांगितलं अहो ज्ञानोबाराय निवृत्ती काका भेटायला चांगदेव महाराज हलके नव्हते 1400 वर्ष जगलेले 100 वर्ष झाल्याने मरण आलं की सांगत चाल परत यमदेव गप गार जायचा परत म्हणा बघू तुम्ही हिंमत असली तर. यमदेव आले की न्याला येणार नाही सांग चाल तिकडे कवा यायचं अजून 200 वर्ष इकडे फरकायचं नाही 200 वर्षांना यायचा 200 वर्षांना आलं तर म्हणायचं आता 200 झाल्यात अजून 700 झाल्याशिवाय यायच नाही परत 700 वर्षांना यायचं. म्हणजे यम घाबरायचा एवढी ताकद होती महाराज. आता एवढा मोठा माणूस भेटायला यायला म्हटलं निदान स्वागताला जाऊया. मुक्ताई म्हणले नाही बाबा मी काय चालत मुक्ताई म्हणजे मी काय चालत जाणार नाही. मग काय करायचं पाहिलंय दुकानात पैठणला जाऊन आलोय म्हणले काय करायचं काय नाही म्हणली. ज्ञानोबाला सांगितलं चला भिंतीबाई जरा पुढं रेल्वे गाडीचं इंजन पळते की धाड 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 तसं भिंत पळायला लागली महाराज. ही भिंत अजून आळंदीत आहे. हा संतांचा महिमा आहे. आणि आल्यानंतर चांगदेव महाराजांनी वाघावरून जी उडी घेतली महाराज डायरेक्ट मुक्ताईचे पाय धरले. ज्ञानोबारांचे धरणे निवृत्ती काकांचे धरणे सोपान काकांचे धरले नाहीत डायरेक्ट कुणाचे धरले मुक्ताईचे धरले. म्हणले मला शिष्य करून घ्या. म्हातार किती वर्षाचा आहे 1400 वर्षाचं. मुक्ताई 14 वर्षाची. गुरु करून घ्या म्हटल्यानंतर मुक्ताई म्हणजे घेण्याबद्दल काय नाही पण त्याला बळी द्यायला पाहिजे. काय द्यायला पाहिजे तुम्ही देताय का नाही तसं का वाटतं आहे काय करायचं नाही पण देत असताना 4 पायची द्यायची नाही 2च पायची द्यायची. म्हणजे कोंबडी नाही माणसं द्यायची. त्या सद्गुरु संत बाळूमामांच्या चरित्रात एक उल्लेख आहे बकरी जैसा प्राणी चरणी पडे तो माणूस ऐसा गुणी का नाही चरणी पडे. आता काढला त्याचा बकरीसारखा घाणेरडा प्राणी शेंबडा प्राणी जड मुंदीचा प्राणी जर बळी म्हणून देवाला चालत असला त्या जगातला सगळ्यात बुद्धिमान माणूस प्राणी कोण कसं त्याला काय हरकत आहे द्यायला काय हरकत. माणूस सगळ्यात चांगला आहे की नाही म्हणता किती 2-3 टाइम आंघोळी करते मेकअप करते फेअर लावते पावडर लावते लिपस्टिक काय वाटेल ते लावते. धनतरी महाराज त्याला कापाव का आंघोळी न करणार प्राण्यांना कापाव त्याला कापाव. लक्षात घ्या महाराज तर म्हणले मन मारून मेंढा मोठी भक्ती भाव नाही वेद्य ताठी
एका ठिकाणी मन नावाचा मेंढा मारा, बळी द्यायचं म्हणलं देतो की म्हणला. बळी द्यायला काय म्हणलं, 10,000 शिष्य आहेत म्हणले आमच्याजवळ, कुणाचा पण एकट्याचा बळी देतो, तुम्ही बळी दिल्याशिवाय मी तुम्हाला शिष्य करून घेत नाही. रात्रीची शिष्य पळून गेले सगळे. महाराज कुणाला जर चाल ह्याला कापा म्हटलं काय करायचं, 10,000 शिष्य एकटा पण राहिला नाही महाराज. दुसऱ्या दिवशी नाराज होऊन आले चांगदेव महाराज मुक्ताई समोर. म्हणले आता काय शिष्य सगळे पळून गेलात म्हणला, बळी द्यायला कोण शिल्लक राहिला नाही, मी एकटा आहे म्हणले. गेल्यात का म्हणले, पळून गेले, बरं झाले. हो तुमचा बळी द्यायचा नाही, तुमच्या ठिकाणी जो अहंकार आहे त्याचा बळी द्यायचा आहे. त्याचा बळी दिल्यानंतर महाराज मुक्ताईने मग गुरु त्याला शिष्य करून घेतलं त्या चांगदेव महाराजांना. म्हणजेच महाराज म्हणतात ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. शेवटच्या चरणात महाराज फार गोड सांगतात, तीर्थे तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केली म्हणजे संत आणि देव एकत्र घराकडे आल्यानंतर पूजा कुणाची करायची, महिला मंडळ. संत आणि देव एकत्र घराकडे आले, पूजा कुणाची करायची, देव सारा वापरते परता, संत पूजावा. देवाला परत हाकलून काढायचं आणि संतांची पूजा करावं. असं का करावं, कारण जिथं जिथं संत आहेत तिथं तर देव आपोआप येतोय न बोलवता. तुम्हाला पटत नसेल, नाथबाबांचे जगप्रसिद्ध अभंग, ज्या सुका कारणे देव वेढावला वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. देव संत सदनी राहिला, का राहिला, धन्य धन्य संत सदन. नुसता एकटा येत नाही, एकट्यानं पत्नीला पण बरोबर घेऊन येतोय. जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण 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 नारायण. महाराज म्हणतात जिथं संत आहे तिथं देव आपोआप येतोय. म्हणून महाराज म्हणतात त्यांची सेवा मला घडू दे. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. म्हणजे संतांची सेवा केली की देवाची सेवा येते. देव आणि संत फरकच काय आहे, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. देवाला देवहून जे करता येत नाही त्या गोष्टी करण्यासाठी देव माणसाच्या अवतारात संतून आले, कारण मर्यादा कुठलीही राहता कामा नये. महाराज म्हणतात तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. अलिंगन घडे मुखी साई देता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली सेवा. तितके परवकाळ अवघे पायाचे सफळ. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. झालेली सेवा सद्गुरूंचे चरणी ज्ञानोबाऱ्या तुकोबारांच्या चरणी अर्पण करतो. बोलण्याचे ओघात जर चुकीचे शब्द गेले असतील क्षमा करा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध किंवा सलिगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. ह्या भैरवी तुका म्हणे